सांगली हरिपूर रोडवरील पाटणे प्लॉट येथे सिमेंटचा डांब रोवण्याच्या कारणातून 2 कुटुंबियांच्यात वादावादी होऊन हाणामारी झाली। सदरची घटना ही रविवार दिनांक 29 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 आणि दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी कुमार रामलाल राठोड वय वर्ष 42 आणि विशाल विठ्ठल गुंडप वय वर्ष 30 दोघे राहणार पाटणे प्लॉट यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दिली। दोघांच्याही फिर्यादीवरून पोलिसांनी विशाल गुंडप आणि त्याचा सख्खा भाऊ, त्याची आई, महादेव मोरे, वैभव महादेव लाटवडे, संगीता कुमार राठोड या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। आणि याबाबत कुमार राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की रविवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास राहत्या जागेत डांब रोवण्याच्या विरोध केल्याच्या रागातून संशयित गुंडप हे संगीता राठोड यांना मारहाण करत असताना कुमार हे सोडवण्यासाठी गेले होते आणि त्यावेळी संशयितांनी त्यांनाही लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। विशाल हा कुमार यांच्या छातीवर बसून विटेने तोंडावर मारून त्यांना जखमी केलं। पत्नीला विशालच्या आईने विटेने मारहाण केली। दुसरीकडे विशाल गुंडप यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की राहत्या घरासमोर सिमेंटचा डांब रोवत असताना संगीता राठोड या हातात विळा घेऊन घरासमोर आल्या। इथे डांब लावायचे नाहीत असं म्हणून शिवीगाळ करत विशाल यांच्या आईच्या अंगावर मारण्यास येऊ लागल्या। त्यावेळी विशाल हे सोडवण्यासाठी गेले असता विळ्याने डोक्यात मारून जखमी केले। दोघांच्याही फिर्यादीवरून पोलिसांनी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली हरिपूर।